नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के सम्यक मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण भारताचा, महाराष्ट्राचा आणि जगाचा भूगोल बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, भारताचा सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे? तर भारताचा सर्वात मोठा वाळवंट थार वाळवंट आहे। प्रश्न क्रमांक 2, भारताच्या उत्तरेकडील सीमा कोणत्या पर्वत रांगेने व्यापलेली आहे? उत्तर हिमालय पर्वतरांगेने व्यापलेली आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतात सर्वात लांब समुद्र किनारा कोणत्या राज्याचा आहे? उत्तर गुजरात राज्याचा आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतामध्ये सुंदरबन डेल्टा कोणत्या राज्यात आहे? उत्तर पश्चिम बंगाल। प्रश्न क्रमांक 5, जगातील सर्वात मोठा महाद्वीप कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तर जगातील सर्वात मोठा महाद्वीप आशिया आहे। प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे आणि तो कोणत्या 2 देशांमध्ये आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे आणि ते 2 देश आहे, नेपाळ आणि चीन। प्रश्न क्रमांक 7, जगातील सर्वात खोल महासागर कोणता? उत्तर प्रशांत महासागर। प्रश्न क्रमांक 8, जगातील सर्वात मोठा द्वीप कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा द्वीप ग्रीनलँड आहे। प्रश्न क्रमांक 9, जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे? उत्तर सहारा वाळवंट, जो आफ्रिका या देशामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 10, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी ही आहे। प्रश्न क्रमांक 11, पृथ्वीच्या आतल्या भागाचे 3 स्तर कोणते? उत्तर भूकवच, प्रावरण आणि गाभा। प्रश्न क्रमांक 12, पृथ्वीला पूर्व आणि पश्चिम गोलार्धात विभाजित करणारी काल्पनिक रेषा कोणती? उत्तर प्राइम मर्केडियन। प्रश्न क्रमांक 13, गंगा नदी कोणत्या समुद्रात विलीन होते? उत्तर बंगालचा उपसागर। प्रश्न क्रमांक 14, भारताच्या क्षेत्रफळानुसार जागतिक क्रमांक कितवा आहे? उत्तर 7वा। प्रश्न क्रमांक 15, भारताच्या जनसंख्या दृष्टिकोनातून जागतिक क्रमांक काय आहे? तर भारताच्या जनसंख्या दृष्टिकोनातून जागतिक क्रमांक हा 2 आहे। प्रश्न क्रमांक 16, भारताची लोकसंख्या किती आहे? भारताची लोकसंख्या 1.4 अब्ज लोक आहे। प्रश्न क्रमांक 17, भारताचा अक्षांश विस्तार किती आहे? तर भारताचा अक्षांश विस्तार हा 7516 किलोमीटर द्वीपासह आहे। प्रश्न क्रमांक 18, भारतीय हिमालय कोणत्या पर्वतरांगा मानली जाते? तर भारतीय हिमालय ही हिमालय पर्वतरांग मानली जाते। प्रश्न क्रमांक 19, भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? उत्तर आहे कंचनगंगा हे सर्वात उंच पर्वत शिखर आहे। प्रश्न क्रमांक 20, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश हे आहे। प्रश्न क्रमांक 21, भारताचा मानक वेळेची रेषा कोणत्या देशांतरावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 82.30 दशांश पूर्व देशांतरावर आहे। प्रश्न क्रमांक 22, भारतात कोणती रेषा सर्वात महत्त्वाची आहे आणि भारताला 2 भागात विभागते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कर्कवर्तुळ ही भारतात 2 भागात विभागते। प्रश्न क्रमांक 23, भारताचा सर्वात दक्षिणी बिंदू कोणता आहे? तर भारताचा सर्वात दक्षिणी बिंदू इंदिरा पॉइंट हा आहे। प्रश्न क्रमांक 24, भारताला वेगळे करणाऱ्या देशांमध्ये पूर्वेला कोणता देश आहे? तर भारताला वेगळे करणाऱ्या देशांमध्ये पूर्वेला म्यानमार हा देश आहे। प्रश्न क्रमांक 25, भारताचा मरुस्थळ म्हणून ओळखला जाणारा प्रदेश कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारताचा मरुस्थळ म्हणून ओळखला जाणारा प्रदेश हा जैसलमेर आहे। प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे। प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्राची लांबी किती आहे? तर उत्तर आहे पश्चिम ते पूर्व 800 किलोमीटर असून उत्तर ते दक्षिण 720 किलोमीटर आहे।
प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्र हा देशातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणत्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र हा देशातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3ऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांग कोणती आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांग ही सह्याद्री आहे. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा आणि एलेरा लेणी आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे औरंगाबाद जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर ही आहे. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्रातील सर्वाधिक हळद उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक हळद उत्पादन करणारा जिल्हा सांगली हा आहे. प्रश्न क्रमांक 34, कोकण किनारपट्टीची सीमा कोणत्या ठिकाणापर्यंत आहे? तर कोकण किनारपट्टीची सीमा तिरेखोल खाडी दरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 साली झाली. प्रश्न क्रमांक 36, भारताची स्थल सीमा किती लांब आहे? तर भारताची स्थल सीमा सुमारे 15,200 किलोमीटर एवढी आहे. प्रश्न क्रमांक 37, भारतातील सर्वात मोठे रामसर ठिकाण कोणते? तर भारतातील सर्वात मोठे रामसर ठिकाण मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स. प्रश्न क्रमांक 38, भारताचा सर्वोत्तम उत्तरी बिंदू कोणता आहे आणि त्याची उंची किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वात मोठे उत्तरी बिंदू 5,764 मीटर आणि 18,911 फूट उंचावर आहे. प्रश्न क्रमांक 39, भारतातील कोणकोणत्या राज्यांनी पाकिस्तानची सीमा सांभाळलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात, जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, राजस्थान या राज्यांनी पाकिस्तानची सीमा सांभाळलेली आहे. प्रश्न क्रमांक 40, कर्कवृत्त भारताच्या किती राज्यांमधून जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यांमधून जातो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे नवनवीन प्रश्नसंच सरावासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.